नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहित आशवून आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना विनंती आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे वेलकम टू महाराष्ट्र याला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि बाजूला दिलेला जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस सुद्धा करायचा आहे. धन्यवाद. ज्याच्या नावानं पोरीला चुडा भरला आहे त्याच्याशीच तिचं लग्न होणार ही आबांची आशाही खोटी ठरली. हिंदूराव म्हणाला, मग आता आबाचं व घरातली मंडळीचं काय मत आहे? मंगला पुढे म्हणाली, आता घरात एक मत नाही, एक विचार नाही, तर उलट दोन तट पडले आहेत. आबा आई एका बाजूला आहेत व हंबीर एका बाजूला आहे आणि मी मध्येच. माझी ओढाताण सुरू आहे. हंबीर म्हणतो, नागोजी बरोबर लग्न झालं पाहिजे. नागोजीचे नाव ऐकताच हिंदूराव दचकून म्हणाला, मग आबा काय म्हणतात? अद्याप तरी आबा त्याला विरोध करीत आहेत, परंतु जसे जसे आबा विरोध करू लागले आहेत तसा तसा हंबीर हट्टाला पेटला आहे. त्याचं माझ्याशी वैर मांडलं आहे. तो मला पाण्यात पाहत आहे. आबांनीही केव्हा केव्हा त्याच्या पुढे नमतं घेणं भाग पडत आहे. एकुलता एक मुलगा म्हणून एखाद्या दिवशी आबा हंबीरचं म्हणणं मान्य करतील व मला नागोशीशी लग्न करावं लागेल असं मला वाटतं. असं म्हणून तिने एक श्वास सोडला व ती म्हणाली, ही माझ्या लग्नाची सर्व कथा आहे. तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिचे ओठ थरथरत होते. तिची ती विचित्र मनस्थिती पाहून हिंदूराव खिन्न झाला होता. तो कधीच न बोलता स्तब्ध होऊन बाहेर पडू लागला. मंगलाने डोळे पुसले आणि हिंदूरावला म्हणाली, माझी कहाणी ऐकून तुम्ही गप्प का झालात? कसला विचार करता? हिंदूराव म्हणाला, तुझं अपूर्ण. एवढंच बोलून तो गप्प बसला, परंतु त्याला आता काहीतरी सांगावेसे वाटत होते. त्याला गप्प बसवेना. तो पुन्हा म्हणाला, तुझं अपूर्ण राहिलेलं लग्न पूर्ण कसं करावं याचाच मी विचार करीत आहे. त्याने हाक मारली, मंगला. हां, मी तुला एक गोष्ट सांगू? हां. ती तू कोणाला माझ्या परवानगीशिवाय सांगणार नाहीस? नाही. खरं कशावरून? मी शपथ घेऊन सांगते. हां, तर ऐक. असे म्हणून त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितले. ते तिला पटले. तिने खात्री करून घेतली. तिने पुन्हा पुन्हा प्रश्न केले. त्यांची उत्तरे तिला मिळाली आणि तिने आश्चर्याने चकित होऊन त्याच्याकडे पाहिले. मी तुला हे सांगणार नव्हतो, पण आता कठीण झालं आणि सांगितलं. तू हे कोणालाही सांगू नये. मी सांगेन तेव्हाच सांग. कसल्याही परिस्थितीत धीर सोडू नको. आणि त्याने हळूच विचारले, आता तुझं लग्न पूर्ण करायचं? कसं? तुझी तयारी आहे का? हो, परंतु कसं? जसं होणार तसं. तू आपली तयारी ठेव, परंतु सांगितलेली गोष्ट कोणालाही कळू देऊ नकोस, नाहीतर अनर्थ होईल. आता तिला त्या घरात बसवेना. ती हर्षाने बेभान झाली. आपले पुढील व्हिडिओ किंवा पुढील भाग पाहायचे असतील तर स्क्रीनवर जो बेल आयकॉन दिसतोय त्याला तुम्हाला प्रेस करायचा आहे आणि सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. वेलकम टू महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.